एक महत्त्वाची बातमी येते साताऱ्यामधून। सातारा जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनानं 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध घातलेले आहेत। प्रशासनानं कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून गड किल्ले, धरण क्षेत्र, धबधबे आणि इतर पर्यटन स्थळी जाण्यापासून पर्यटकांना रोखण्याकरता हा निर्णय घेतलाय। तर सध्या पर्यटन स्थळावरती आता निर्बंध घालण्यात येत आहेत प्रशासनाकडून, कारण पर्यटन स्थळी मोठ्या संख्येने पर्यटक जात आहेत। मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता विविध निर्बंध घातले जात आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। गेल्या आठवड्याभरापासून सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय आणि त्याच्यामुळेच जिल्हा प्रशासनानं उपाययोजना म्हणून जिल्ह्यामधील जे काही पर्यटन स्थळ आहेत, मग ते धबधबे असो किल्ले असो, या ठिकाणी पर्यटकांना निर्बंध करण्यात आलेला आहे। खरं तर एकूण जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साताऱ्यातल्या जिल्ह्यामध्ये एकूण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक धबधबे आहेत। त्याच्यामध्ये एकयू धबधबा असेल, ठोसेकर धबधबा असेल, वजराई धबधबा असेल, त्याचबरोबर लिंगमळा असे हे अनेक धबधबे आहेत जे थोड्या धोकादायक आहेत आणि त्यामुळेच प्रशासनानं या ठिकाणी पर्यटकांना येण्यास आता मज्जाव केलेला आहे, निर्बंध घालण्यात आलेले आहेत। सगळ्यात जास्त पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक सातारा जिल्ह्यात येत असतात आणि असं असताना यावर सगळ्या बंदी घालण्यात आलेली आहे। काही धोकादायक पर्यटन स्थळ असतील त्या ठिकाणी खरं तर बंदी फक्त घातली पाहिजे होती, मात्र प्रशासनानं सरसकट सगळ्या पर्यटन स्थळांवर बंदी घातली। त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर सुद्धा उमटताना दिसतोय। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।